हवायची नाही काय आलं माझा गेला बोला मित्र काय म्हणला जावं म्हणलं तुम्ही माझी मिळून भरतो मी म्हणलं उद्या तू टाकलाय असं परत कोणी आता याला काय करतो पुरून टाकतो. चांगलं काम आहे बरं का, हे एक नंबर काम. नमस्कार, मी निलेश माने, पांडुरंग तात्या माने फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. या डी मार्टच्या रस्त्याला जे ब्लड सॅम्पल घेतले जातात त्याच्या ट्यूब मिनिमम 500च्या संख्येच्या पुढे जास्त ट्यूबाची पिशवी तर कोणीतरी टाकलेली आहे. मी 1-2 तास झालं मी प्रत्येक अधिकाऱ्यांना किंवा लॅबवाल्यांना सगळ्यांना मी चौकशी केली असताना सगळे लॅबवाले म्हणले की याचे एक म्हणजे महिना वार्षिक 50,000 रुपये भरल्याशिवाय ती कचरा गाडी न्यायला येत नाही. याला पक्काबाडे म्हणजे गाडी त्याला फोन केला ती म्हणला आमचा अधिकारी येत नाही. मग त्यांनी म्हणलं आमच्या जाधव साहेबाला फोन केला, जाधव साहेबाला सुद्धा फोन केला, जाधव साहेब म्हणले आमच्या अधिकाऱ्याकडे येत नाही. नगरपालिकेत फोन केला तोडकर साहेबाला, तोडकर साहेब म्हणले उद्या बघू. मग आमच्या संबंधित धनु वाघमारे यांना मी फोन केला असता त्यांनी लगे एक श्याम म्हणून त्यांचा एक कर्मचारी तर पाठवून दिला. एक माणुसकीच्या नात्याने एक समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून त्यांनी पाठवून दिलं. पण अशी ही गोष्ट खूप दुखद आहे कारण आत्ताच एक 3 वर्ष महामारीचा महाराष्ट्रातून कोरोना काळ आत्ता संपला असून ही अशी घटना ह्यात हिपॅटायटिस बी म्हणा HIV म्हणा अनेक आजार असलेले ह्यात सॅम्पल असू शकतात. ही इथं भटकी जमातीचे लहान मुलं फिरत असतात. इथं भंगार हुडकण्यासाठी किंवा इथं बांधकाम चालू बांधकामाला एक लहान मुलं सुद्धा असू शकतात. एखादी जर यातली ट्यूबनं जर संसर्ग जर झाला एखाद्या लहान मुलाला सुद्धा HIV हिपॅटायटिस बी अशा रोगांपासून लागण होऊ शकते. ही संसर्गजन्य रोग वाढण्यासारखी गोष्ट आहे. आज ही घेऊन जातो म्हणले आणि पुरतो म्हणले पण याची चौकशी नगरपालिकेनं या डी मार्टच्या CCTV मध्ये त्याची तपासणी करून कुठल्या म्हणजे हॉस्पिटलचं आहे का कुठल्या तपासणी करणारा प्रायव्हेटचं आहे याची चौकशी करून त्यावर योग्य ती नगरपालिकेनं कारवाई करावी अशी मी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो.